नमस्कार मित्रांनो, आज आपण हिंदीचा 5वा जो चॅप्टर आहे गोवा हा बघणार आहे. गोवा जैसा मैंने देखा, विनय शर्मा यांनी लिहिलेला हा लेसन आहे. आणि ह्या लेसनमध्ये त्यांनी आपण जसा गोवा बघितला आणि त्या गोव्यामध्ये आपल्याला काय काय दिसलं, गोव्यामध्ये जे मुख्य ठिकाणं त्यांनी बघितले त्याचं वर्णन त्यांनी खूप सुंदर असं केलेलं आहे. खरंच गोवा हा जर तुम्ही बघितला, याचं ठिकाण जर बघितलं तर आपली जी जी भारताची जी किनारपट्टी आहे त्या पश्चिम भारताच्या किनारपट्टीवर वसलेलं गोवा हे एक राज्य आहे, जे खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेलं असं राज्य. आणि ह्या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय चालतो तो पर्यटन व्यवसाय. आणि ह्या पर्यटन व्यवसायावर हा सगळा कारभार ह्या राज्याचा जास्तीत जास्त चालतो. खूप सुंदर आहे हा लेसन. तर बघा, परिचय. जन्म 1973, उज्जैन मध्य प्रदेश. परिचय. विनय शर्मा का अधिकांश लेखन उनके अनुभवों पर आधारित रहा है. आपकी रचनाएं पत्र पत्रिकाओं में नियमित छपती रहती हैं. यात्रा वृत्तांत आपकी पसंदीदा विधा है. साथ ही आपने व्यंग और ललित निबंध भी लिखे हैं. कृतियाँ आनंद का उद्गम, अमरकंटक, ललित निबंध, चित्र की परीक्षा, व्यंग, अमरनाथ यात्रा, प्रकृति के बीच, कोयम्बतूर में कुछ दिन, यात्रा वृत्तांत आदि. गद्य संबंधी. प्रस्तुत यात्रा वर्णन के माध्यम से लेखक ने गोवा के सुंदर समुद्री किनारों, वहाँ की जीवन शैली, त्योहार आदि का बड़ा ही मनोरम वर्णन किया है. आता मी लेसन वाचते, लक्ष द्या आणि बोट ठेवा त्या पॅरेग्राफवर. गोवा, यह नाम सुनते ही सभी का मन तरंगायित हो उठता है, और हो भी क्यों न. यहाँ की प्राकृतिक आबोहवा और जीवन शैली का आकर्षण ही ऐसा है कि पर्यटक खुद ब खुद यहाँ खींचे चले आते हैं. आबोहवा तिथलं सगळं हवामान, जीवनशैली, फ्री सगळं लिव्हिंग किंवा प्रकृती, निसर्ग इतका सुंदर आहे ते बघण्यासाठी खूप लांब लांबहून पर्यटक तिथे येत असतात. देश के एक कोने में स्थित होने के बावजूद यह छोटा सा राज्य प्रत्येक पर्यटक के दिल की धडकन है. सगळ्यांना आवडतो तो गोवा जे ठिकाण आहे ते. कारण का, गोवा ह्या प्रदेशाचं फार मोठं वर्णन केलं जातं की असं म्हणतात की तिथे इतके समुद्रकिनारे आहेत, बीचेस, आणि ह्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा खूप प्रसिद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट की कोकण किनारपट्टीचा जो खालचा भाग जो आहे तो हा येत असल्या कारणामुळे खूप डोंगर, नंतर तिथून पुढे डोंगरानंतर संपत आलेला असा हा डोंगराळ भाग, आणि नंतर लगेच किनारी भाग, आणि तिथे पूर्णतः समुद्र असं हे सगळं त्या गोव्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. यही कारण है कि मैं भी अपने परिवार के साथ इंदौर से गोवा जा पहुंचा. इंदौरहून लेखक जो आहे विनय शर्मा हे तिथे गोव्याला सुट्ट्यांमध्ये गेलेले आहेत. खंडवा से मेरे साडू साहब भी सपरिवार हमारे साथ शामिल हो गए. त्यांच्याबरोबर अजून त्यांचे नातेवाईक जे होते ते सपरिवार म्हणजे त्यांच्या परिवारासकट आमच्याबरोबर आले. खंडवा हे ठिकाण आहे आणि खांडव्याहून मग ते आले. हे सगळे मध्य प्रदेशमधले ठिकाणं आहेत आणि तिथून ते निघाले गोव्याला जायला. 23 नवंबर को जब गोवा एक्सप्रेस मंडगांव रुकी तो सुबह का उजास हो गया था. एक टैक्सी के हॉर्न ने मेरा ध्यान उसकी ओर खींचा और हम फटाफट उसमें बैठ गए. टैक्सी एक पतली सी सड़क पर
दौड़ पड़ी, शीतल हवा के झोंकों ने मन प्रसन्न हो गया और यात्रा की सारी थकान मिट गई. खूप सुंदर वातावरण असल्यामुळे, हवा थंडगार, समुद्रकिनाऱ्यावर सकाळी सकाळी तर खूपच सुंदर वाटतं. आणि तिथनं मडगाव हे ठिकाण आहे, तिथे ते उतरले आणि एक्सप्रेस होती, गोवा एक्सप्रेस. तिथून मडगाव नावाचं ठिकाण आहे गोव्यामधलं, तिथे लेखक आणि त्यांची फॅमिली उतरले आणि तिथून मग आता ते टॅक्सीने आता त्या ठिकाणावर यायला लागले की जिथे त्यांना सामान टाकायचं होतं आणि तिथे ते थांबणार होते. टॅक्सी एक पतली सी सडक पर दौड़ पड़ी. आता तिथे छोटे छोटे रस्ते आहेत गोवा म्हटलं तर. शीतल हवा के झोंकों से मन प्रसन्न हो गया और यात्रा की सारी थकान मिट गई. मैं सोचने लगा कि पर्यटन का भी अपना ही आनंद है. जब हम जीवन की कई सारी समस्याओं से जूझ रहे हों तो उनसे निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन ही. निजात म्हणजे छुटकारा. इथे लिहिलं आहे बघा मी की जेव्हा आपण एखादं दमतो बघा, आता सध्याच्या काळामध्ये खूप धकाधकीचं जीवन झालं आहे सगळ्यांचं. प्रत्येकजण खूप कष्ट करतो, खूप टेन्शनचं जगणं झालेलं आहे. आणि मग असं सगळं असताना की आपल्याला कुठेतरी शांतता मिळावी यासाठी प्रत्येकजण दिवाळीच्या सुट्टीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला जातो आणि मग तेव्हाच त्याला खूप छान वाटतं. आणि पर्यटनला गेले तर फारच छान असतं, कारण तिथलं नवीन वातावरण, नवीन गोष्टी, आणि त्यामुळे आपण आपलं टेन्शन, आपल्या चिंता थोड्या काळापुरत्या का होईना आपण बाजूला सारतो आणि मग त्या पर्यटनाच्या आनंदामध्ये आपण खूप तिथे गुंतून जातो. बदले हुए वातावरण के कारण मन तरोताज़ा हो जाता है तथा शरीर को कुछ समय के लिए विश्राम मिल जाता है. शांतता मिळते, आपल्याला आराम मिळतो. आणि असंच ह्या लेखकाचं इथे झालेलं आहे. कुछ देर बाद हमारी टैक्सी मडगांव से 5 किमी दूर दक्षिण में स्थित कस्बा बेनालियम के एक रिसॉर्ट में आकर रुक गई. यह रिसॉर्ट हमने पहले से बुक कर लिया था. हल्ली तर काय होतं की फोनने किंवा नेटने ऑनलाईन आपण बुकिंग करू शकतो. रिसॉर्ट म्हणजे जिथे आपल्याला राहायचं आहे अशा रिसॉर्ट आपण बुकिंग करू शकतो अशा ठिकाणी. आणि असंच लेखकाने पण केलेलं आहे. आणि बेनालियम, कसबा बेनालियम हे ठिकाण आहे जे मडगावपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे एक रिसॉर्ट होतं. यह रिसॉर्ट हमने पहले से बुक कर लिया था, इसलिए औपचारिक खानापूर्ति कर हम आराम करने के इरादे से अपने अपने स्यूट में चले गए. स्यूट म्हणजे रूम, की एक सूट असते आणि ह्या सूटसाठी साधारणतः एक सूट म्हणजे काही ठिकाणी कसं असतं की 2 बेडरूम असतात, काही ठिकाणी 3 बेडरूम असतात. असं एक मिळून एक सूट असतो. काही ठिकाणी 3 किंवा 5 बेडचं एक सूट असतो. असं प्रत्येक त्या रिसॉर्टवर अवलंबून आहे तिथे कशा फॅसिलिटी आहेत. आणि त्याप्रमाणे प्रत्येक फॅमिलीला साधारणतः एक सूट दिलेला जातो. आणि मग 5 मेंबर असतील, 6 मेंबर असतील, त्यांच्या बेडची व्यवस्था तिथे केली असते. इससे पहले कि हम कमरों के बाहर निकले, मैं आपको गोवा की कुछ खास बातें बता दूं. दरअसल गोवा राज्य 2 भागों में बटा हुआ है, दक्षिण गोवा जिला तथा उत्तर गोवा जिला. उसकी राजधानी पणजी मांडवी नदी के किनारे स्थित है. आपलं जर नाशिकचा विचार केला तर नाशिक गोदावरी नदीवर बसलेलं आहे. तेच औरंगाबाद पण गोदावरी नदीवर बसलेलं आहे. म्हणजे अशा, किंवा जर तुम्ही बघितलं की कोल्हापूर बघितलं किंवा सातारा, तिकडे कृष्णा नदी आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या नद्यांवर स्थित असं हे ठिकाण असतं. आणि तसंच गोवा हे राज्य मांडवी नदी जी तिथे वाहते त्यामुळे
तिथे लोकसंख्या वाढली आणि तिथे लोकवस्ती वाढली. पण तरीसुद्धा तिथे 2 भाग झाले गोव्याचे बघा, एक दक्षिण गोवा आणि दुसरं आहे उत्तर गोवा. यह नदी काफ़ी बड़ी है तथा वर्ष भर पानी से भरी रहती है. फिर भी समुद्री इलाका होने के कारण यहाँ मौसम में प्रायः उमस तथा हवा में नमी बनी रहती है. मुंबईचं जसं हवामान असतं दमट, नमी म्हणजे दमट हवामान, असं साधारणतः तिथे असतं. शरीर चिपचिपाता रहता है लेकिन मुंबई जितना नहीं. पण मुंबई इतकं नाही, तिथे एवढी गर्मी होत नाही. क्योंकि यहाँ का क्षेत्र हरितिमा से भरपूर है. म्हणजे पेड़, हरितिमा म्हणजे हरियाली. तिथे खूप खूप झाडं आहे आणि जिथे झाडं असतात साधारणतः तिथे ऑक्सिजन, तिथे हवा खेळती राहते जास्त आणि ह्यामुळे तिथे खूप दमटपणा असूनही तो जास्त भासत नाही, तो जाणवला जात नाही. म्हणून मग तिथे पर्यटक लोक येतात का, तिथे हवा थंड आहे म्हणून. हरितिमा से भरपूर है फिर भी धूप तो तीखी ही होती है. पण मात्र उन्हाळा पण तिथे ऊन जास्त असतं. अर्थातच समुद्रकिनारा असल्या कारणामुळे तिथे ऊन आणि हवा या दोघांचंही प्रमाण जास्त आहे. यूँ तो गोवा अपने खूबसूरत सफ़ेद रेतीलों तट म्हणजे किनारा, महंगे होटलों तथा खास जीवन शैली के लिए जाना जाता है. लेकिन इन सब के बावजूद यह अपने में एक सांस्कृतिक विरासत भी समेटे हुए हैं. हां, संस्कृती बरे खूप मस्त आहे तिथली. तिथे हॉटेल पण मोठे मोठे बघायला मिळतात की जे पंचतारांकित, आपण 5 स्टार हॉटेल म्हणतो त्याला, असे पण खूप आहेत तिथे. आणि खूबसूरत सफेद रेतीले तट आणि खूप खूप मोठे समुद्रकिनारा लाभल्यामुळे रेत की वाळू आणि वाळूचे किनारे तिथे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे तिचं वैशिष्ट्य आहे बघा. हां, गोव्याचं नीट लक्ष द्या, प्रत्येक ओळ ही महत्त्वाची आहे. हां, यहाँ की शाम बड़ी अच्छी होती है तो चलो इस शाम का आनंद लेने के लिए बेनालियम बीच की ओर चले. आप भी चले क्योंकि बहुत ही खूबसूरत तथा शांत जगह है बेनालियम. बघा, लेखकाने वर्णन पण किती छान केलं आहे की चला आपण आता बेनालियमकडे बघू. बेनालियम नावाचा बीच आहे. 1 नंबर टाकून ठेवा त्याला की कुठे गेले होते लेखक त्यांच्या फॅमिलीसह बेनालियम बीचला. आप भी चले क्योंकि बहुत ही खूबसूरत तथा शांत जगह है बेनालियम. खूबसूरत आहे आणि शांत, लक्षात ठेवा. दिन भर की थकान तथा उमस भरी गर्मी के बाद शाम को बीच पर जाना बड़ा अच्छा लग रहा था. रिसॉर्ट से बीच की दूरी कोई 1 किमी ही थी, लेकिन जल्दी जल्दी चलने के बाद भी यह दूरी तय हो ही नहीं पा रही थी. अरब सागर देखने का उत्साह बढ़ता ही जा रहा था. हां, म्हणजे पहिलंच ठिकाण आहे बघा. आणि बीच कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो. आणि बीच बघायला जायचं आहे. 1 किलोमीटरच अंतर होतं, पण पटकन येत नव्हतं. लेखकाला वाटत होतं आणि तिच्या परिवाराला वाटत होतं त्यांच्या की लवकर यावं, आणि तो पटकन काही येत नव्हता. अरब सागर, अरबी समुद्र पसरलेला आहे. हां, मुंबईच्या खाली साधारणतः महाराष्ट्र संपल्यानंतर गोवा राज्य लागतं आणि तिथे जर बघितलं तर त्याचा जो किनारा आहे हा सगळा अरबी समुद्राचा किनारा आहे तो. तभी अचानक लहरों को की आवाज़ सुनाई दी जो किसी रणभेदी की तरह थी. हम सभी दौड़ पड़े. सड़क पीछे छूट गई थी, इसलिए रेत पर तेज़ी से दौड़ना मुश्किल हो रहा था. फिर भी धसे हुए पैरों को पूरी ताकत से उठा कर भाग रहे थे. हां, वाळूतनं पळताना साधारणतः खूप पाय फसून जातो, आपल्याला सवय नसते वाळूत पळायची, आणि तसंच होत होतं. लवकर समुद्र बघायची घाई झाली होती लेखकाला, पण पटपट पाय मात्र ते चालले जात नव्हते, कारण पाय हे रुतत होते त्या रेतीमध्ये. खूबसूरत समुंदर देखते ही मैं उससे जाकर लिपट गया.
इधर बच्चे रेत का घर बनाने में जुट गए। लहरें उनका घर गिरा देती तो वे दूसरी लहर आने के पहले फिर नया घर बनाने में जुट जाते। यही क्रम चलता रहा। मैंने इन बच्चों से सीखा कि जीवन में आशावाद हो तो कोई काम असंभव नाही आहे। हां, लहान मुलंच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असतात आणि साधारणतः ह्या 1 ते 12 वर्षाचा जो काळ असतो लहानपणीचा, त्या काळामध्ये मुलं खूप काही गंमत करत असतात, खेळ खेळत असतात, पण हताश कधी होत नाही आणि तेच पुढे जीवनामध्ये पण करायचं असतं, पण तिथे पुढे माणूस मात्र तो तिथे असफल राहतो काही ठिकाणी। तर त्यावेळेला तो उदाहरण कोणाचं बघतो तर लहान मुलांचं, की लहान मुलं पुन्हा पुन्हा न कंटाळता ते करतात, ती गोष्ट करतात जी त्यांना जमत नाही। उदाहरणार्थ इथे ते काय करतायत तर वाळूचा एक मोठा किल्ला करतायत, पण लाट जोरात आल्यावर मात्र ती नाहीशी होते। वाळूचा जो किल्ला बनवलेला ती नाहीशी होते आणि परत ते बनवायला सुरुवात करतायत। म्हणजे आशावाद, पॉझिटिव्हिटी ही जीवनामध्ये किती महत्त्वाची असते ते लेखकाने ह्या मुलांपासून तो ही गोष्ट घेत आहे। शाम गहराने पर हम किनारे पर बैठ गए, म्हणजे एकदम संध्याकाळ झाली होती आणि आता किनाऱ्यावर बसून छान आल्हाददायक हवा आणि समुद्राच्या लाटांचा आवाज हा ऐकू येत होता आणि हे सगळं करण्यासाठी, सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी ते तिथे बसले होते। मानो हर लहर कह रही थी कि बनने के बाद मिटना ही नियति है, यही जीवन का सत्य भी है। हां, की लाट येते आणि जाते आणि जणू काही ती जीवन शिकवून जाते आपल्याला, असं ती म्हणते। यहाँ एक मज़ेदार दृश्य भी देखने को मिला। लहरों की आवाज़ के बीच पक्षियों की टी 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 की आवाज़ भी आपका ध्यान अपनी ओर खींच लेती है। दरअसल ये पक्षी लहरों के साथ बहकर आई मछलियों का शिकार करने के लिए किनारे पर ही मंडराते रहते हैं। सूर्योदय झालेला नव्हता आणि असे पक्षी साधारणतः तिथे येत होते आणि त्या लहरीवर येणारे, सटकून येणारे जे मासे असतात छोटे, ते मासे पकडण्यासाठी पक्ष्यांची गर्दी झालेली होती। लेकिन जब तेज हवा के कारण एक ही दिशा में सीधे नहीं उड़ जाते हैं तो सुस्ताने के लिए किनारे पर बैठ जाते हैं। ते जेव्हा स्पीड ते घेत नव्हते त्या लहरेबरोबर तर दमून जायचे आणि मग मात्र किनाऱ्यावर बसून घ्यायचे एका ठिकाणी ते पक्षी। यहाँ बैठे कुत्तों की इसी बात का इंतज़ार रहता है। मौका मिलते ही वे इन पर झपट पड़ते हैं, लेकिन बेचारे कुत्ते को सफलता कम ही मिल पाती है। पक्षी खूप हुशार असतात आणि ते दमले बसले किनाऱ्यावर की जे कुत्रे असायचे बीचवर फिरणे, साधारणतः पक्ष्यांना किंवा भक्ष्य पकडण्यासाठी आलेले असायचे, ते पक्ष्यांच्या अंगावर झपटायचे, पण पक्षी काही त्यांच्या हातात यायचे नहीं। पक्षियों का बैठना, कुत्तों का दौड़ना और पक्षियों का टी टी कर उड़ जाना, यह दृश्य सैलानियों का अच्छा मनोरंजन करता है। सैलानी म्हणजे ट्रॅव्हलर्स, जे लेखकासारखेच आलेले होते प्रवासी लोक, ते गंमत बघत होते ह्या किनाऱ्यावरची, या पक्ष्यांचे दृश्य, ती लाट येत होती ते, आणि कुत्रे की जे साधारणतः पक्ष्यांसाठी पक्ष्यांना पकडण्यासाठी आतुर झालेले होते आणि पक्ष्यांचा टीटी आवाज, हे सगळं मनोहारी होतं आणि हे सगळंजण बघत होते तिथे। इधर जैसे ही सूर्य देवता ने विदा ली, वैसे ही चंद्रमा की चांदनी ने नहाकर समुद्र का नया ही चेहरा नजर आने लगा। काळोख पसरला सगळीकडे आणि चांदोबामा आला आणि आता मात्र बघा सगळं काही वातावरण वेगळं आलंय। अब समुद्र स्याह और भयावह दिखने लगा। चंद्र जेव्हा येतो
आणि चांदण्या येतात तेव्हा भयानक रूप आपल्याला चंद्राचं चंद्र आल्यानंतर ह्या समुद्राचं दिसायला लागतं आणि तेच आता लेखक आणि त्याच्या परिवाराला दिसायला लागलं. कारण तो भयंकर असतं. त्यावेळेला मात्र भरतीची वेळ असते आणि समुद्र खवळायला सुरुवात होते. मोठमोठ्या प्रमाणामध्ये लाटांचा आवाज जास्त व्हायला लागतो, लाटांचा वेग वाढत असतो आणि जसं जसं चंद्र वरती येत असतो तसं. अगले दिन हमने बस से गोवा घूमने की योजना बनाई. वैसे घूमने फिरने के लिए यहाँ बाइक आदि किराए पर मिल जाती है और उन पर ही घूमने का मज़ा भी आता है. लेकिन बच्चों के कारण हमने बस से जाना मुनासिब समजा. बाईकमध्ये येतात 2-2 जणं असले साधारणतः फॅमिली मेंबर तर बाईकने जातात. पण मात्र लहान मुलं होते लेखकाबरोबर, त्यामुळे सगळेजणं फॅमिली मेंबर जास्त होते आणि छोटे मुलं असल्या कारणामुळे रिस्क घेणं हे अवघड आहे समुद्रकिनाऱ्यावर जाताना. आणि त्यामुळे त्यांनी बस सेवा जी होती त्याच्यातनं त्यांनी प्रवास करायचं ठरवलं. यहाँ सी फूड की अधिकता होने के कारण शाकाहारी पर्यटकों को सुस्वादु भोजन की समस्या से भी दो चार होना पड़ता है. तिथे जास्त करून नॉन व्हेजिटेरियन लोकांना जास्त छान आहे, कारण सी फूड मिळतं तिथे. सगळ्या प्रकारचे माशांचे प्रकार, माशा आणि त्यापासून बनवलेल्या डिशेस तिथे जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांना तिथे पोळी भाजी किंवा वेगवेगळे फलाहार वगैरे हे जास्त मिळत नाही. मिळतं पण खूप शोधावं लागतं तिथे. काफ़ी भटकने के बाद अच्छा भोजन मिल गया तो समझो किस्मत और जेब तो ढीली हो रही है. यह समस्या हमें पहले से पता थी. म्हणजे खूप शोधल्यानंतर आपल्याला एखादं व्हेजिटेरियन असं हॉटेल मिळतं आणि मग तिथे आपण जेवू शकतो, पण तिथे पैसे मात्र आपल्याला जास्त मोजावे लागतात. इसलिए हम पान नंबर 20वर बघा. अपने रिसॉर्ट से के स्यूट में उपलब्ध किचन में ही भोजन करते थे. तिथे रिसॉर्टमध्ये पण सूटमध्ये एक किचन होतं आणि ते किचनमध्येच आम्ही तिथे जवळपास आम्हाला काय बनवता येईल ते बनवायचो आणि तिथेच जेवण करायचो. सबसे पहले हम अंजुना बीच पहुँचे. आता दुसरा अंजुना बीच दुसरा बघा, लक्षात ठेवा. गोवा में छोटे बड़े करीब 40 बीच है, लेकिन प्रमुख 7 या 8 ही है. अंजुना बीच नीले पानी वाला, पथरीला, बहुत ही खूबसूरत है. इसके एक और लंबी सी पहाड़ी है जहाँ से बीच का मनोरम दृश्य देखा जा सकता है. समुद्र तक जाने के लिए थोड़ा नीचे उतरना पड़ता है. नीला पानी काले पत्थरों पर पछाड़ खाता रहता है. पछाड खाना म्हणजे टक्कर द्यायचं. आणि त्यावेळेला खूप छान दिसतं बघा. समुद्राच्या लाटा जेव्हा खडकावर आपटतात तेव्हा ते बघणं, ते दृश्य खूप सुंदर दिसतं. पानी ने काट कर इन पत्थरों के कई छेद कर दिए हैं, जिससे ये पत्थर कमज़ोर भी हो गए हैं. काही ठिकाणी मात्र तिथे पापुद्रे पडलेले आहेत त्या दगडांचे, मोठ्या मोठ्या खडकांचे, आणि असं पण बघायला मिळतं. साथ ही समुद्र के काफ़ी पीछे हट जाने से कई पत्थरों के बीच में पानी भर गया है. इससे वहाँ कोई ने अपना घर बना लिया है. फिसलने का डर हमेशा लगा रहता है, लेकिन संघर्षों में भी जीवन है. इसलिए यहाँ घूमने का भी अपना अलग आनंद है. म्हणजे शेवाळ तिथे जास्त करून आहे, निसर्ड आहे, पण तिथे हळूहळू त्याच्यावरनं हळूहळू पुढे पुढे सरकताना पण मजा वाटते आणि समुद्राजवळ जाताना सुद्धा छान वाटतं. यहाँ युवाओं का दल तो
अपनी मस्ती में डूबा रहता है, लेकिन परिवार के साथ आए पर्यटकों का ध्यान अपने बच्चों को खतरों से सावधान रहने के दिशा निर्देश देणे ही लगा रहता आहे. कुटुंब असलं तर आणि लहान मुलं असले तर आईवडिलांना नेहमी काळजी वाटत असते की पुढे जाऊ नको, पाण्याजवळ जास्त खोलवर जाऊ नये. पण कॉलेजचे वगैरे मुलं आले असतील तर ते त्यांची मजा खूप वेगळीच करत असतात. पण म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळे कुटुंब असेल तर कुटुंब काळजीने इतकी काळजी असते की तो आनंद ते कमी घेतात. आणि युवक असतात, कॉलेजमधले मुलं असतात, ते मात्र खूप आनंद तिथे लुटत असतात. मैंने देखा है कि समुद्र किनारा होते हुए भी बेनालिया बीच तथा अंजुना बीच का अपना अपना सौंदर्य है. बेनालियम बीच रेतीला तथा उथला है. उथला म्हणजे जास्त खोली नाही, उथळ आहे. यह मछुआरों की पहली पसंद है. उथळ पाण्यामध्ये आपण म्हणतो ना की पटकन मासे दिसतात आणि त्यामुळे मच्छीमार करणारे लोक तिथे जास्त आहे. कुठे? बेनालियम बीचला. यहाँ सुबह सुबह बड़ी मात्रा में मछलियाँ पकड़ी जाती है, लेकिन मज़े की बात यह है कि इतनी सारी मछलियाँ स्थानीय बाज़ारों में ही बेची जाती है. कुठे नेली जात नाही. स्थानीय बाजार जे आहे म्हणजे स्थानिक बाजार बेनालियमच्या जवळपासचा, तिथेच ह्या साधारणतः मछली म्हणजे मासे विकले जातात. इनका निर्यात बिल्कुल भी नहीं होता है. इसके विपरीत अंजुना बीच गहरा नीले पानी वाला है. यह बॉलीवुड की पहली पसंद है. अंजुना बीच गहरा आहे, खोल आहे, नीले पाणीवाला आहे, निळं पाणी दिसतं. आणि बॉलिवूडचे सीन वगैरे जे पिक्चर वगैरे सिरियल वगैरे बनवल्या जातात जास्त करून ते इथे येतात शूटिंग करण्यासाठी. यहाँ कई हिट फिल्मों की शूटिंग हुई है. फिल्म बनवण्यासाठी साधारणतः इथे येतात. दोनों बीच व्यावसायिक है, पर मूल अंतर व्यवसाय की प्रकृति का है. इसके बाद हम लोग दिन भर पणजी शहर देखते रहे. पणजी शहर जे आहे, पणजी म्हणजे गोव्याची राजधानी, आणि तिथे गेलो आणि पणजी म्हणतात बघण्यासारखी आहे. आणि तिथे लेखक आणि त्यांचा परिवार गेला. बघा, म्हणजे पहिल्यांदा लेखक कुठे गेले तर बेनालियम बीचला. बेनालियम बीचचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग दुसऱ्यांदा जर बघायचं झालं तर दुसऱ्यांदा ते गेले अंजुना बीचला आणि तिसऱ्यांदा गेले पणजी शहर बघायला. चौथं बघा, घूम घूम कर शाम को हम कलिंगवुड बीच पर पहुँचे. यह काफ़ी रेतीला तथा गोवा का सबसे लंबा बीच है, जो 3-4 किलोमीटर तक फैला है. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या बीचमध्ये जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 3-4 किलोमीटर अंतरावर कलिंगवुड नावाचं बीच आहे. यहाँ पर्यटक बड़ी संख्या में आते हैं. यही कारण है कि यह स्थानीय लोगों के व्यवसाय का केंद्र भी है. यहाँ कई प्रकार के वाटर स्पोर्ट्स होते हैं, जिनमें कुछ तो हैरत अंगेज हैं. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कलिंगवुड बीच हे प्रसिद्ध आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स खेळण्यासाठी, जिन्हें देखने में ही आनंद आता है. आप भी अपनी रुचि के अनुसार हाथ आजमा सकते हैं. म्हणजे तुम्ही पण खेळू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे बोटिंग आहे तिथे किंवा वॉटर स्पोर्ट्स आहे. मैंने कई खेलों में हिस्सा लिया, लेकिन सबसे अधिक रोमांच पैराग्लाइडिंग में भी आया. काफ़ी ऊंचाई से हताह जलराशि को देखना जितना विस्मयकारी है, उतना ही भयावह भी. दूर दूर तक पानी ही पानी, तेज हवा और रस्सियों से हवा में लटके हम यानी मैं और मेरी पत्नी दोनों डर भी रहे थे और खुश भी हो रहे थे. डर इस बात का कि
छूट गए तो समझो गए, और खुशी इस बात की कि ऐसा रोमांचक दृश्य पहली बार देखा, सचमुच अद्भुत. पॅराग्लायडिंग करताना खूप मजा पण येते, पण उंचावरनं आपण समुद्र बघतो, पण तितकी भीतीसुद्धा आपल्याला वाटते. हम यहाँ 4-6 दिन रहे, लेकिन हमारी एक ही दिनचर्या रही. सुबह जल्दी उठना, फटाफट नाश्ता करना और दिन भर घूम फिर कर थक कर शाम को रिसोर्ट आकर थकान मिटाने के लिए पुल में तैरना. ये एक दिन कोलावा बीच पर हमने बोटिंग का भी आनंद लिया. आणि मग कुठे गेले ते बघा. 3 नंबर होतं पणजी, 4 नंबर होतं कलिंगवुड बीच आणि 5 नंबर होतं कोलावा बीच. यहाँ हमने डॉल्फिन मछलियाँ देखी. हालांकि ये छोटी थी, पर बच्चों ने अच्छा आनंद लिया. तिथे डॉल्फिन माहिती आहे तुम्हाला, माशाचा प्रकार, आणि तिथे त्यांनी बघितला आणि खूपच आनंद मिळाला त्यांना. इस दौरान यहाँ नवरात्रि तथा दशहरा पर्व मनाने का सौभाग्य भी प्राप्त हुआ. उत्तर भारत में जिस तरह हर घर तथा गली मोहल्ले में माँ दुर्गा की घट स्थापना कर तथा लड़कियों द्वारा गरबा कर पर्व मनाया जाता है, ऐसा ही यहाँ भी होता है. रावण का पुतला कहीं भी नहीं जलाया जाता है. सुबह से लोग अपने वाहनों की सफाई कर उनकी पूजा करते हैं और शाम को भगवान की एक पालकी मंदिर ले जाई जाती है. इसके बाद एक पेड़ विशेष की पत्तियां तोड़कर लोग एक दूसरे को देकर बधाई देते हैं. 4% पानं जी असतात साधारणतः ती आपण देतो. तशा प्रकारे दसऱ्याला तिथे पण साजरं केलं जातं, पण आपल्याकडे रावण दहन केलं जातं, तिथे मात्र ते केलं जात नाही. बाकी सगळं सारखंच आहे. सबकी अपनी अपनी सांस्कृतिक परंपरा है. इतने कम दिनों में मैं गोवा को पूरा देख समझ तो नहीं पाया, पर इतना ज़रूर समझ गया कि पश्चिमी फैशन और सभ्यता में रचा बसा होने के बावजूद यह भारतीय संस्कृति को पूरी तरह से आत्मसात किए हुए हैं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की आपण म्हणतो की ब्रिटिश लोक पहिल्यांदा गोव्यामध्ये राहायला आले आणि त्यामुळे बरेचसे जे फॉरेनर तिथे बघायला मिळतात आणि मग आपल्याला असं वाटतं भारतीय संस्कृती आहे का नाही तिथे. म्हणून लेखकाने आपल्याला जास्त करून नमूद केलेलं आहे तिथे की भारतीय संस्कृती खरंच तिथे चांगली बघायला मिळते. म्हणजे गोवा काही विसरला नाही आहे आपली भारतीय संस्कृती. आणि तेच त्यांनी नवरात्री उत्सव आणि दशहरा या दोघांचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं की कशा प्रकारे तिथे साजरा केला जातो आणि भारतीय संस्कृतीचं एक मुख्य स्थान पण गोवा आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. पर्यटक फैशन के रंग में कुछ देर के लिए भले ही स्वयं को रंग कर चले जाते हो, लेकिन स्थानीय लोग अपनी सांस्कृतिक परंपरा की उंगली अब भी पकडे हुए हैं. स्थानीय लोक म्हणजे तिथे राहणारे लोक अजूनही तिथे काय करतात की अजूनही आपली संस्कृती धरून आहेत. आणि असं हे गोवा ठिकाण जे राज्य आपण बघितलं की त्याचं की खूप सुंदर वर्णन या लेखकाने केलेलं आहे. आपला आजचा लेसन संपला आहे. सगळ्यांनी लेसन वाचायचा आणि मग नंतरच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्याचं प्रश्नोत्तर.